बंधू, आज बुधवार 3 जुलै आणि आजच्या दिवशी आपण भारताचा प्रेषित संत थॉमस ह्याचा सण साजरा करीत आहोत। आणि आजच्या दिवशी आपल्याला जाणवेल की संत थॉमस हा एक येशूचा शिष्य होता आणि विशेषतः तो येशूसाठी पूर्णपणे मरावयास देखील तयार होता हे आपल्याला दिसून येते। कारण ज्या वेळेला प्रभू येशूने सांगितलं होतं की मला यहुदियात जायचं आहे आणि त्यावेळेला शिष्य त्याला म्हणाले, काय वेडा आहे हा माणूस, तिथे लोक ह्याला पकडून ठार करणार आहे तरी देखील हा तिथे जायला घाबरत नाही आणि सांगतो मी यहुदियात जाणार। आणि प्रिय बंधू भगिनींनो, येशूलाही तिथे जाण्याचं एक महत्त्वाचं कारण होतं। कारण लाजरस नावाचा हा जो माणूस होता हा मनुष्य मेलेला होता आणि त्याला 4 दिवस झाले होते आणि म्हणून येशू त्या कुटुंबाला एक सांत्वनपर भेट देण्यासाठी जाणार होताच, परंतु त्या लाजरसला भेटण्यासाठी तो जात होता। आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू, त्यावेळेला हा थॉमस सांगतो आहे की आपण देखील त्याच्या बरोबर मरावयात जाऊ, म्हणजे त्याला जर मारलं तर आपण देखील मरू आणि त्याच्या बरोबरच मरू, ही जी वृत्ती संत थॉमसने त्यावेळेला व्यक्त केली त्यावरून आपल्याला दिसतं की ह्याचं येशूवर किती प्रेम आहे। परंतु माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, काही दिवसानंतर जेव्हा आपल्याला दिसून येतं की हा संत थॉमस जेव्हा प्रभू येशूला परत भेटतो आणि त्या ठिकाणी आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त त्याला सांगतो आहे की मी पित्याकडे जातो आणि मी परत येईन आणि तुम्हाला देखील घेऊन जाईन, कारण जिथे मी आहे तिथे तुम्ही असावे असं मला वाटतं। आणि म्हणूनच माझ्या प्रिय बंधूंनो, तो सांगतो आहे पण तुम्हाला तो मार्ग ठाऊक आहे आणि पिताही ठाऊक आहे तुम्हाला। परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने हा प्रश्न जेव्हा त्याच्या समोर ठेवला तेव्हा त्याला कळलं की आम्हाला मार्ग कसा ठाऊक असणार आणि पिता कसं ठाऊक असणार आणि तुम्ही कुठे जातात, मार्ग कोणता आहे ते आम्हाला कसं माहीत असणार। त्यावेळेला प्रभू येशू त्याला सांगतो, मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे, तुम्ही माझ्या मागे या आणि तुम्हाला पिता पाहायला मिळेल। प्रिय बंधू भगिनींनो, ह्यानंतर आपण पाहतो एक महत्त्वाची घटना आणि ती म्हणजेच की संत थॉमसने प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखलं, परंतु जेव्हा तो मरण पावला आणि पुन्हा जिवंत झाला त्यावेळेला मात्र संत थॉमस एक वेगळी प्रतिक्रिया कशी व्यक्त करतो ते आपण पाहूया। कारण प्रभू येशूने त्यांच्या पुनरुत्थानानंतर सगळ्या प्रेषितांना दर्शन दिलं, परंतु त्यावेळेला थॉमस त्यांच्या बरोबर नव्हता। आणि म्हणून जेव्हा थॉमस आला तेव्हा दुसऱ्या प्रेषिताने त्याला सांगितलं की येशू उठला आहे आणि आम्ही त्याला प्रत्यक्ष भेटलेलो आहोत, पाहिलेलं आहे। मग तो सांगतो, नाही, तुम्ही सांगतात म्हणून मी विश्वास ठेवणार नाही, पण मी त्याच्या हातात बोट घातल्याशिवाय आणि विशेषतः त्यांच्या कुशीत हात घातल्याशिवाय मी विश्वास ठेवणारच नाही। हो माझ्या प्रिय बंधूंनो, हा माणूस थोडासा सायंटिफिक होता आणि सायन्सनुसार जे दिसतं जे पाहतं त्यावरच मी विश्वास ठेवतो अशा प्रकारचा माणूस दिसतो। परंतु काही गोष्टी त्यासाठी माणसाला विज्ञानानुसार आवश्यकही आहेत। परंतु माझ्या प्रिय बंधूंनो, त्यानंतर येशू त्याच्यावर दया दाखवतो आणि त्याला भेटण्यासाठी पुन्हा दर्शन देतो आणि सांगतो, थॉमस पहा, हे माझं शरीर आणि तुझं बोट इथे घेऊन ये आणि तुझा हात आण, माझ्या कुशीत घाल, माझ्या हातात घाल आणि विश्वास धर, विश्वासहीन असू नको। प्रिय बंधूंनो, त्यावेळेला हा थॉमस थरथरत होता आणि त्याने सांगितलं, माझ्या देवा, माझ्या प्रभू, आणि खरोखर त्याने
त्यावेळेला खरंच येशूला वेग मागली असावी, त्यांच्या पायावर तो उलटा झाला असावा. प्रिय बंधूंनो, त्या लोटांगणानंतर मात्र त्याचा विश्वास पक्का झाला हे आपण पाहतो. कारण तो त्यानंतर आपल्या भारतामध्ये आला, भारताचा प्रेषित ठरला आणि भारतामध्ये त्याने अनेक लोकांना मैलापूर इथे ख्रिस्ती केले आणि बाप्तिस्मा दिला. तसा तो एक कार्पेंटर होता आणि म्हणून त्या ठिकाणी त्याने गोंडा फर्नेस नावाचा जो राजा होता, त्या राजाला त्याने राजवाडा देखील बांधून दिला आणि खूप पैसे त्याला मिळाले. परंतु त्याने ते सगळे पैसे गोरगरिबांना वाटून टाकले आणि ह्यामुळे राजा त्याच्यावर चिडला आणि राजाने त्याला तुरुंगात टाकलं आणि नंतर त्याला ठार केलं. प्रिय बंधू भगिनींनो, अशा प्रकारे ख्रिस्तासाठी जणू काय आपला प्राण अर्पण करणारा हा संत थॉमस आजच्या दिवशी आपल्याला बरंच काही शिकवत आहे.